ज्या व्यक्तींना श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण जमत नाही त्यांनी हा सोपा उपाय करा। नमस्कार मित्रांनो, सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो खूप महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला श्री स्वामी महाराजांचे पारायण करायचे आहे पण काही कारणास्तव जमत नसेल त्यांनी काय करावे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्यांनी श्री गुरुचरित्राचे पारायण एकदा तरी करावे, ते चांगले असते। श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण न केलेला असा कोणताही भक्त नसेल। स्वामी महाराजांचे भक्त एकदा तरी श्री गुरुचरित्राचे पारायण करतात, तर काही जण एकपेक्षा जास्त वेळ करतात, तर काहींना वेळेअभावी किंवा इतर कारणामुळे जमत नाही। पण त्या व्यक्तींच्या मनात एक इच्छा असते की आपण पण स्वामींचे गुरुचरित्राचे पारायण करावे, पण त्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या न चुकता कराव्या लागतात। पण काही व्यक्तींना काही गोष्टी जमत नसतात, त्यामुळे त्यांचे पारायण पूर्ण होत नाही। अशांसाठी आपण सोपा उपाय पाहणार आहोत। आपण सर्वजण नित्य नियमाने स्वामींची रोज सेवा करतो, पण सर्वात मोठी आणि चांगली सेवा मानली जाते ती म्हणजे गुरुचरित्राचे पारायण। असे बरेच भक्त आहेत जे वर्षातून 1 ते 2 किंवा 3 वेळा पारायण करतात। दत्त जयंती आधी सर्वजण पारायण करतात, तर काही जण नवरात्रीमध्ये पारायण करतात। यातील बरेच भक्त 7 दिवस, 3 दिवस, तर काही एका दिवसात सुद्धा पारायण पूर्ण करतात। गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपले मन शांत होते आणि मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते। स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहतो, स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर चांगली राहते आणि आपण जी स्वामींची सेवा करतो त्याचाही लाभ मिळतो। त्याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण करताना त्याचे नियम पाळावे लागतात, अन्यथा पारायणाचे लाभ आपल्याला मिळत नाहीत। पारायणाचे नियम खूप कडक असतात। बऱ्याच भक्तांना गुरुचरित्र पारायणाचे नियम आजारपणाचा त्रास असतो, काहींना नोकरीच्या निमित्ताने लांब जावे लागते, त्यामुळे वेळ मिळत नाही। ज्या भक्तांना 52 अध्याय असलेले पारायण करायला जमत नाही किंवा शक्य होत नाही अशांनी हा श्लोक मनापासून बोलावा। सकाळी आपण देवपूजा करताना हा श्लोक म्हणावा। रोज असे केले तरी चालेल। दत्तचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी, त्यामागे नृसिंह सरस्वती, करंजरामत्री तीर्थ हिंडत पातला, भिलुवडीची ये संगमा तेथुनी मठ गाणगापुरी बसे, वारी दिनाचे श्रमा। हा श्लोक पठण करायचा आहे। हा श्लोक खूप सोपा आहे। जे गुरुचरित्राचे पारायण केल्याने लाभ आपल्याला मिळणार आहेत तेच लाभ आपल्याला हा श्लोक पठण केल्याने मिळणार आहेत। ज्या आपल्या मनातील इच्छा आहेत त्या सुद्धा पूर्ण होणार आहेत। श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीमागे उभे असतात। आपण कधी चुकलो तर ते आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्याला दिसला की त्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात। या श्लोकाचे अवश्य पठण करा, त्यामुळे आपल्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होतात। असेच स्वामी भक्ती आणि सेवेचे व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी आस्था या पेजला नक्की फॉलो करा। धन्यवाद।